नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत गावरान कोंबड्यापासून बनवलेलं झणझणीत चिकन सुक्का. एकदम झणझणीत मस्त आणि टेस्टी असं चिकन सुक्का. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो गावरान कोंबड्याचं चिकन घेतलेलं आहे. हे बघा, याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे, अर्धा चमचा हळद. हे मिक्स करून घेऊयात. हे बघा, चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाहीये, त्यामुळे आता मी हातानेच मिक्स करून घेत आहे, ज्याच्यामुळे हळद आणि मीठ व्यवस्थित चिकनला लागेल. अर्ध्यातला अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेत आहे. लिंबूमुळे चिकनला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी अर्ध्यातला अर्धा वापरलाय. तुम्ही अर्धा वापरला देखील चालणार आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे साईडला मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी खूप सारी कोथिंबीर टाकली आहे, 10-15 लसूण पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रक टाकून मी इथे बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि एका कढईमध्ये मी थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे. मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि आता मी याच्यामध्ये थोडे धने टाकतेय, 1 चमचा टाकलेत साधारण. आणि खोबरं पण बघा मी खूप थोडं घेतलंय, कारण आपण सुक्कं चिकन करतोय, त्यामुळे आपल्याला मसाले थोडेसे कमीच टाकायचे. हे बघा, इथे मी मसाल्याला वाटून घेतले आणि चिकन पण आपलं छान मुरलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर एका कढईमध्ये मी इथे गरजेनुसार तेल टाकून घेत आहे. अर्थात आपण नॉनव्हेज बनवत आहोत, त्यामुळे तेल थोडंसं जास्तच टाकत आहे, कारण नॉनव्हेज सारख्या पदार्थामध्ये तेल असेल तरच ते खायला मजा येते. हे बघा, इथे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले, त्यामध्ये मी बारीक चिरलेला मोठा एक कांदा टाकलेला आहे. आता आपण याला परतून घेऊयात. आणि लगेच मी यामध्ये थोडीशी दालचिनी टाकलेली आहे. आणि अर्धा ते 1 मिनिटानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर कांद्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या चिकनला छान चव येते, त्यामुळे कांदा थोडासा हलकासा परतला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, म्हणजे टेस्ट आणखीनच वाढते. हे बघा, कांदा आपला हलकासा इथे बघा ब्राउनिश झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. कांदा आपला जवळपास परतलेला आहे. आता मी यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे. हे बघा, इथे 4 मोठे चमचे मी पेस्ट टाकलेली आहे. याला व्यवस्थित परतून घेऊयात. एखादं मिनिट किंवा 1-2 मिनिटे परतून घेऊयात. हे पहा, 1-2 मिनिटे झालेली आहेत. आता आपण खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये टाकत आहोत. आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. खोबरं आपलं 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालतीये. याला पण मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे, गरजेनुसार काळा मसाला. मिक्स करून घेऊयात. आणि आता मी यामध्ये मिक्सरला जो मसाला वाटला होता त्यातच थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मसाल्याला तेल सुटून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता, एक 5-6 मिनिटानंतर मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं, तळाला आपला मसाला लागलेला नाहीये ना किंवा करपला नाहीये याची खात्री करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मी आता मुरलेलं चिकन टाकलेलं आहे, जे आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा। चिकनला मी शिजवून घेतलेलं नाहीये, डायरेक्ट आपण फोडणी देत आहोत। चिकन मसाला टाकलेला आहे साधारण 1 चमचा, चवीनुसार मीठ, आणि इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे चिकन शिजण्यासाठी। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा, इथे मी व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। अर्थात गावरान चिकन आहे त्यामुळे चिकन शिजायला थोडा वेळ लागतो। मला इथे चिकन शिजण्यासाठी 30 मिनिटे लागलेली आहेत, 30 ते 35 मिनिटे। तुम्ही कुकरला बनवत असाल तर तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या द्या, कारण गावरान चिकनला 1-2 शिट्ट्या जास्तच लागतात। बॉयलर चिकन 2 शिट्ट्यामध्ये शिजतं, पण गावरान चिकनला थोडासा वेळ लागतो। पण गावरान चिकन खायला खूप टेस्टी असतं, बॉयलरपेक्षा गावरान चिकन फार टेस्टी लागतं। आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आपलं चिकन सुक्का बनलेला आहे। खूप टेस्टी आणि खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। त्यासाठी अक्षताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।